याच दिवसांसाठी आपल्या माता भगिनींनी संघर्ष केला होता का? रेल्वेच्या डब्यात बसून उघडपणे बियर पिणं, रस्त्यावर उतरून अश्लील धिंगाणा घालणं, याला तुम्ही मॉडर्न म्हणता का? तर माझ्या मते याला निव्वळ लायकी सोडून वागणं असं म्हणतात. बघा, ज्याला चूक आहे ना त्याला चूक म्हटलं पाहिजे. पुरुषांनी दारू पिऊन रस्त्यावरती गोंधळ घातला तर आपण त्यांना काय म्हणतोय तुम्हाला माहिती आहे ना? मग महिलांनी सुद्धा चालवलेला हा नंगानाच असं मला वाटतं. स्त्रीला समाजात सन्मान मिळावा, हक्क मिळावे, स्वातंत्र्य मिळावं, पण काही विकृत लोकांमुळे आज या स्वातंत्र्याचा सरळ सरळ बाजार मांडला गेलाय. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या अशा घाणेरड्या कृत्यांमुळे आज लाखो पोरींच्या स्वातंत्र्यावरती गदा येते. त्या रोज घराबाहेर पडून स्वतःच्या हिमतीवर जग बदलतायत, पण तुमच्या अशा वागण्यामुळे अख्ख्या स्त्री जातीकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन हा बदलला जातोय. बरं, पोलीस आणि कायदा व्यवस्था तर झोपा काढतायत. ते नराधम बलात्काराला जागी शिक्षा देऊ शकत नाहीत, तर अशा हुल्लडबाजांना ते जागेवर बेड्या ठोकतील का? तर मुळीच नाही. बरं हो, तुम्हाला मिळालेलं स्वातंत्र्य ही स्वतःची प्रगती करण्यासाठी आहे, समाजाची संस्कृती धुळीस मिळवण्यासाठी तर मुळीच नाही. त्यामुळे असं करणाऱ्यांनी जरा सुधरा, नाहीतर समाज एक दिवस तुम्हाला नक्की सुधरवेल.